बातमी सोलापुरातून। सोलापुरात सत्ताधारी भाजप विरोधात मराठा समाज आक्रमक झालाय। काळी रंगपंचमी साजरी करून सरकारचा निषेध केला। मराठा समाजाला महापौर पदापासून दूर ठेवल्याचा आरोप होतोय, तर पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यावर राजकीय अन्याय केल्याचा आरोप ठेवण्यात आला। मराठा समाजाला महापौर पदापासून दूर ठेवलं जात असल्याचा संताप विद्यमान महापौर विनायक कोंड्याल यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महापौरपदी मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी केलेली आहे आणि मराठा समाजाची प्रतिनिधींची नियुक्ती करावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे। आमची गेल्या 1 महिन्यापासून मागणी होती की बाबा सर्वसाधारणसाठी जागा आहे, आपण तिथं मराठा समाजाचा महापौर करावा आणि तिथं न्याय देण्याची भूमिका घ्यावी। पण या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आमदार देवेंद्र कोटे यांनी त्यांचे भाऊजे विनायक कोंडेल यांना महापौर करून मराठा समाजावर राजकीय अन्याय तिथं तिने केलेला आहे। ज्या मराठ्यांनी या स्वराज्यासाठी रक्त सांडले, आज त्या मराठ्यांना काळ्या रंगाच्या कलरने रंगपंचमी साजरी करण्याची वेळ आली। ही महाराष्ट्रात सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे।